नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदीब. पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. ठिकाणी जवळजवळ 4 ते 5 लेडीज या स्पर्धेत भाग घेतलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे महिलांना खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी द्यावी आणि त्याच अनुषंगाने या क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात महिला अग्रेसर असतात याचाही आम्हाला अभिमान आहे. आमचा कार्यक्रम अयशस्वी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु प्रयत्न तो आणून आम्ही पाडलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे मी स्वतः शिरीष चिखलकर, विशाल गायकवाड, विजय जाधव, मोहिते रेवाळे, दादासाहेब जाधव, कार्यालयीन सचिव यांनी अथक प्रयत्न करून ही स्पर्धा यशस्वी करून दाखवणार म्हणजे दाखवणार. जय भीम, जय महाराष्ट्र. आजच्या दिवशी 24 आणि 25 तारखेला मे महिन्याच्या आम्ही ही कॅरम स्पर्धा ठेवत असताना भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2569वी जयंती आम्ही या कार्यालयामध्ये साजरी करत असताना आज आमच्याकडून या मुंबईभरातून नव्हे तर महाराष्ट्रातून काही स्पर्धक भव्य कॅरम स्पर्धेचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी नाशिक, धुळे, सुरत या ठिकाणावर प्लेयर आलेले. हा प्रतिसाद चांगला भेटतो आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. काही लोकांनी हा कार्यक्रम अयशस्वी होऊ नये असा पुरेपूर प्रयत्न करत असताना मी शिरीष चिखलकर, तालुका अध्यक्ष, विशाल गायकवाड, सचिव विजय जाधव यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवू असं आम्हाला वाटतं आणि तो यशस्वी कार्यक्रम होईल. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं या ठिकाणी सकाळी काम हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर तुषार पालवे सर, डीन, तसेच पर्यावरणचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी उद्घाटन केले आणि एवढं अत्यंत आनंदित वातावरणात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेमध्ये आज जेवढे खेळाडू खेळतील नव्हे तर 90 खेळाडू आज खेळलेले आहेत, स्पर्धक खेळलेले आहेत. उद्या त्याहीपेक्षा जास्त स्पर्धक खेळतील अशी आम्हाला आशा वाटते. याच ठिकाणी जे स्पर्धक आलेले जवळजवळ 150 ते 250 स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व स्पर्धकांना मी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र.